नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुसद तालुका कार्यालयाचे थाटात उद्घाटन संपन्न। शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुसद कार्यालयाचे थाटात उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या हस्ते झाले। या कार्यालय उद्घाटन सोहळ्याला वर्षाताई निकम जिल्हा अध्यक्ष, अफजल फारुकी प्रदेश उपाध्यक्ष व निरीक्षक, बाबासाहेब गाडे पाटील प्रदेश उपाध्यक्ष, अशोकराव घारपळकर माजी अध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ, साहेबराव ठेंगे जिल्हा उपाध्यक्ष, ॲडव्होकेट नारायणराव आठवले जिल्हा उपाध्यक्ष, संजय पाटील कान्हेकर जिल्हा उपाध्यक्ष, नलिनीताई चौधरी महिला जिल्हा अध्यक्ष, नानाभाऊ जळगावकर जिल्हा सरचिटणीस, माधवराव वैद्य पुसद तालुका अध्यक्ष, अशोकराव बाबर अध्यक्ष पुसद विधानसभा, सविता आढाव महिला शहराध्यक्ष, नवाज अली तालुका युवक अध्यक्ष, तेजस मुकेश युवक शहराध्यक्ष इत्यादी मान्यवर हजर होते। शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये कार्यालयाचे उद्घाटन थाटात झाले। या कार्यक्रमाचे आयोजन ॲडव्होकेट आशिष पंजाबराव देशमुख, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार लीगल सेल हे होते। या कार्यक्रमाला शहरातील व ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने नागरिक, महिला पुरुष तरुण मंडळी उपस्थित होते। कडे आपोआप येत असते हा माझा अनुभव आहे। त्यामुळे आपलं संघटन मजबूत करणं हा दृष्टिकोन फार महत्त्वाचा वाटतो। आज आपण रस्त्यावर भाषण करतोय, हॉलमध्ये बंद करतो करू, आता घाम फुशीत करायला पुन्हा AC मध्ये करू, काय प्रॉब्लेम नाही। मी तर रात्रंदिवस तुम्हाला माहिती आहे, राजूभाऊ कुठे फिरणारी बाई आहे, हातावर भाकर घेऊन खाणारी बाई आहे, कुठे हॉटेल नाही लागत मला, कुठलं काही 5 स्टार नाही लागत, कुठल्या नेत्याच्या घरी जेवण नाही लागत मला। त्यामुळे एक चांगला काय म्हणता येईल त्याला चांगला सहाय्यक म्हणून तुम्ही मला निवडलात, याबद्दल मी आपली आभारी आहे। आपल्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त मला राज्यातली परिस्थिती तुम्हाला थोडीशी सांगायची होती। फार डिटेलमध्ये सांगितली तर माझ्या सगळ्या लोकांना फार भूक लागून जाईल, कारण फार मोठा विषय आहे, एवढा मोठा विषय आहे। मी हे यासाठी सांगते की आपण सगळे संघटनेचे लोक आहोत आणि शरद पवारांची ही संघटना 99 साली आम्ही बांधायला घेतली। काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पवार साहेबांनी मला काम करण्याचा वाव दिला आणि 2014 साली माझ्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार म्हणून मी पक्ष सोडला। मी शरद पवारांना सोडलं नाही, शरद पवारांचा विचार सोडला नाही, पण साहेबांनी असं कसं केलं या रागामध्ये मी पार्टी सोडली। ही घटना तुम्हालाही माहिती आहे, मला काय पुन्हा उच्चार करायचा नाही नव्हतं। स्वस्त धान्यामुळे आता बहिणीला 1500 रुपये मिळाले, आम्ही भांडेवालीला 2500 रुपये देतो, मग बहिणीला 1500 का, भावाला 5 काय 6000 का, सगळंच देऊन टाका ना, त्याच्यात काय बारामतीची प्रॉपर्टी जाणार नाही, शिंदे साहेबाची त्यांच्या गावची प्रॉपर्टी जाणार नाही, देवेंद्र नागपूरहून काही आणून देणार नाही। हे सगळं तुमच्या आमच्या खिशावरती डल्ला माप, तुमच्या आमच्या विकासाचा सगळा पैसा लहरी मोहम्मदासारखं वाटण्याचं काम चाललेलं आहे। लहरी मोहम्मद जिस तरह से चलाता था कारोबार, बिल्कुल उसी तरह से कारोबार महाराष्ट्र का चलता है। आणि आमचं माझं वय आता असं आहे की या वयामध्ये मला हे बघवतही नाही, सहनही करवत नाही आणि बोलल्याशिवाय राहवतही नाही। मग त्यासाठी शरद पवारपेक्षा उत्तम स्थळ तर मला कुठलंच नव्हतं, पण मला तुम्हाला लक्षात आणून द्यायची ती ही गोष्ट आणून द्यायची आहे, या सत्ता परिवर्तनाच्या लढाईमध्ये सामील होत असताना सन्मान्य पदाधिकारी, ज्यामध्ये उपाध्यक्ष आदरणीय अनिलभाऊ शिंदे, आदरणीय इश्तियाकबाई, आदरणीय शमीमबाई, या ठिकाणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष असलेले आदरणीय आलमगीर खान साहेब, गोरसेनेचे अध्यक्ष आदरणीय जयभाऊ राठोड, आजच्या या कार्यक्रमाला ज्यांची आवर्जून उपस्थिती लागली आहे त्या जिल्ह्याच्या सरचिटणीस आदरणीय भावनाताई लेडे, आदरणीय चंदाताई दौलतकर, आमच्या पुसद तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय माधवरावजी वैद्य साहेब। फक्त थोडक्यातच सांगू इच्छितो ताई, 70 वर्षाची सत्ता या पुसदला असल्यामुळे आणि आज 13 तारीख आहे, त्यांचे 3-13 वाजवण्याकरता आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि म्हणून
ही सत्ता उलटून जर पाडायची असेल तर तुमच्या नेतृत्वाखाली आम्हा सगळ्यांना या ठिकाणी काम करायचं आहे आणि हे काम करत असताना आपली ताकद आमच्या पाठीशी राहील याची निश्चितपणे खात्री आहे. आज महाविकास आघाडीचे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ताई इथे आपल्याला महाविकास आघाडी इतकी भक्कम दिसेल की प्रत्येक उमेदवार हा स्वतःला म्हणजे प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी हा स्वतःला उमेदवार या ठिकाणी समजेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी निश्चितपणे काम करतील अशी मी या सगळ्या पदाधिकाऱ्यांतर्फे या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. जास्त आपल्या सगळ्यांचा वेळ घेणार नाही. आपण सगळेजण या ठिकाणी आलात. आपल्या सगळ्यांचं हक्काचं व्यासपीठ इथं उघडलेलं आहे. आपण सगळ्यांनी केव्हाही सकाळी 7 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत हे कार्यालय आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये या ठिकाणी राहणार आहे. आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. बातमीला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.